रयत शिक्षण संस्थेचे माजी मानद आणि कर्मवीर अण्णांचे सहकारी इस्माईल साहेब मुल्ला यांची आज 52वी पुण्यतिथी। या निमित्ताने आज गेंडामाळ कब्रस्तान येथील त्यांच्या समाधीस्थळावर फुलांची चादर अर्पण करून अभिवादन करण्यात आले। गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्ट तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर अनिल पाटील, मेनकुदळे सर, माजी जिल्हाधिकारी देशमुख साहेब, इस्माईल मुल्ला साहेब यांचे चिरंजीव ॲडव्होकेट दिलावर मुल्ला, जहीर मुल्ला, सादिक भाई शेख, साजिद भाई शेख यांच्यासह रयत संस्थेतील मान्यवरांनी इस्माईल साहेब मुल्ला यांच्या समाधीला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले। इस्माईल मुल्ला हे रयत शिक्षण संस्थेचे माजी मानद सचिव होते। त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला होता। त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। त्यांच्या नावाने रयतचे लॉ कॉलेजही सुरू आहे। तसेच त्यांच्या स्मरणार्थ रयत शिक्षण संस्थेच्या वतीने इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव सेवा पुरस्कार प्रदान केला जातो। मी विनंती करतो गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टचे चेअरमन साजिद भाई यांना की त्यांनी अनिल पाटील साहेब यांचं स्वागत करावं। ॲडव्होकेट मुल्ला साहेब जरी इथं त्यांचे मार्गदर्शक आहेत, मी मुल्ला साहेबांना विनंती करतो की त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख साहेबांचं स्वागत करावं आणि गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टचे खजिनदार रफिक शेख यांना विनंती करतो की त्यांनी मेनकुदळे सरांचं स्वागत करावं। मुल्ला साहेबांचं कार्य पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या समोर वर्तमानपत्राच्या माध्यमातून येत असतं। परंतु 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण इथं कार्यक्रम घेताना मुल्ला साहेबांच्या कार्याचा समाजासमोर थोडासा लेखाजोखा ठेवण्याचा प्रयत्न केला, तर आपलं ऊर अभिमानानं भरेल असं काम मुल्ला साहेबांनी केलेलं आहे। आणि एक आदर्श व्यक्ती आजच्या समाजामध्ये कोणीतरी खेळाडू हा आदर्श असलाच पाहिजे, परंतु राजकीय व्यक्ती, हिरो, फिल्म स्टार जसा लोकांच्यासाठी एक आयडॉल असतो, तर निश्चितपणे ज्यावेळेस मुल्ला साहेबांचं जीवनचरित्र वाचलं, थोडंसं काम वाचल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की आपला आदर्श, आपला हिरो कसा असावा, तर नक्कीपणे सगळ्यांना वाटेल की आपला हिरो इस्माईल साहेब मुल्लासारखा असावा। मुल्ला साहेबांनी ज्यावेळेस रयतमध्ये काम केलं मानद सचिव म्हणून, त्यांचं जीवन कशा पद्धतीने आपण वाचतो सर्वजण, परंतु समाजामध्ये सुद्धा आपण मुल्ला साहेबांनी त्याच पद्धतीने जे स्वातंत्र्यासाठी लढलेले स्वातंत्र्य सेनानी आहेत, आपल्या कब्रस्तानमध्ये 9 स्वातंत्र्य सेनानी दफन आहेत। आम्ही ह्यावर्षी देशमुख साहेब 15 ऑगस्टला एक कार्यक्रम घेतला की जे स्वातंत्र्य सेनानी कब्रस्तानमध्ये दफन आहेत त्यांच्या नावाचा, त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असते परंतु समाजसेवा करणाऱ्या लोकांना पुरस्कार सुरू केला। यावर्षी आमचा पहिला पुरस्कार होता, त्यामध्ये एक पुरस्कार ॲडव्होकेट इस्माईल साहेब मुल्ला स्वातंत्र्य सेनानी त्यांच्या नावाचा आहे आणि ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले म्हणून आहे, त्यांना आपण यावर्षी पुरस्कार दिला। आम्ही विनंती करू की पुढच्या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या माध्यमातून आपण उपस्थित राहू, त्यावेळेस आम्ही प्रोटोकॉलप्रमाणे आपल्याला भेटून आमंत्रण पण देऊ। परंतु हा एक प्रयत्न आहे की समाजामधील हिरो कसे आहेत, ज्यांनी देशप्रेम, देशसेवा, समाजसेवाच्या माध्यमातून एक चांगलं कार्य निर्माण केलेलं आहे, ह्या लोकांचा आदर्श समाजापर्यंत जावा आणि आपल्या तरुणाची रुची, ओढी, थोडासा ओढा जो आहे तो समाजसेवेकडे व्हावा, यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे। आजचा सुद्धा हा प्रयत्न त्यासाठीच आहे। मी विनंती करतो सरांना की थोडंसं आपल्या रयतच्या माध्यमातून मुल्ला साहेबांच्या कार्याच्या बाबतीत थोडीशी माहिती मिळावी, त्यानंतर आपण अभिवादनाचा कार्यक्रम करून कार्यक्रम संपवूया। जायत म्हटलं तरी चालेल। अप्पासाहेब आणि त्यांचे संबंध खूप जवळचे, 2 घरं 1 घरच होतं म्हटलं तरी चालेल। संस्थेची 1919ला काल्याला स्थापना झाली, त्याच्यामध्ये मुलं असे विद्यार्थी होते, तिथून शाहू बोर्डिंगमध्ये आले, व्हर्नॅक्युलर 7वीला पहिले आले सातारा जिल्ह्यामध्ये। अण्णांनी त्यांना शिकवलं, गोखले इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा धनंजयराव गाडगीळ यांच्याकडे पाठवलं आणि त्याच्यानंतर अण्णा त्यांना इंग्लंडलाही पाठवणार होते, पण आईच्या त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळं जाऊ शकले नाहीत
आणि अण्णांनी नंतर व्हॉलंटरी शाळा काढल्यानंतर त्यांची पहिली जबाबदारी मुल्लासाहेबांनी केली. किंबहुना मुल्लासाहेबांच्या आयुष्यातली पहिली केस जी आहे ती रयत शिक्षण संस्थेचीच लढवली आणि जिंकली म्हटलं तरी चालेल. जवळजवळ ह्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत रयत शिक्षण संस्थेसाठी एक काम करणारं अद्वितीय व्यक्तिमत्व होतं म्हटलं तरी चालेल. आता रयत शिक्षण संस्था 106 वर्ष झाली, त्याच्यामागं ज्यांची ताकद आहे तुम्हाला, मग ते अण्णा असतील, मुल्लासाहेब असतील, रामभाऊ नलोडे असतील, बाणंद नलोडे असतील, ही ज्येष्ठ मंडळी जी असतील, आपण विचारही करू शकत नाही. आज नावंसुद्धा तुम्हाला माहिती असतील नसतील, पण यांच्या जीवावरच हे सगळं उभं राहिलेलं आहेत. जवळजवळ 23 वर्ष 51 ते 73पर्यंत 23 वर्ष रयत शिक्षण संस्थेचं मानद सचिव, सोपं काम नव्हतं सर. त्या काळामध्ये व्हॉलंटरी शाळा म्हणत असतील जवळ 650, आत्ता जेवढं पसार आहे त्याच्यापेक्षा जास्त पसारा त्या काळा होतात. संस्थेचं मानधन एकही पैसा न घेता किंवा पेनची शाईसुद्धा नाही वापरली त्यांनी. आणि विशेषतः आमच्या घरावर तर त्यांनी खूप प्रेम केलं, प्रचंड प्रेम, म्हणजे आपण विचारही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या आठवणी आहेत ते सगळ्या पुस्तकामध्ये काही त्यामध्ये आलेल्या आहेत. अशा एक मुल्लासाहेबांचं दरवर्षी आम्ही स्मारकाच्या त्यांच्या याच्या निमित्त पारितोषिक देण्याची प्रथा आम्ही चांगली सुरू केली. आणि एक चांगली व्यक्ती महाराष्ट्रातील त्यांना आपण पारितोषिक देतो आहे. आज सदानंद मोरेंना आपण देतो आहोत तुम्हाला. त्या कारणानं मुल्लासाहेबांचं नाव संपूर्णपणे महाराष्ट्रात जावं आणि विशेषतः रयत शिक्षण संस्थेच्या नवीन पिढीला कळावं की अशीसुद्धा माणसं असतात. आज विश्वास आपण ठेवू शकत नाही अशी आजच्या परिस्थितीमध्ये ह्या मंडळींनी हे सगळं उभं केलेलं आहे तुम्हाला. अण्णांना दैवत म्हणून त्यांनी मानलेलं आहे तुम्हाला. आणि त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा काही फार मोठी चांगली नव्हती असे नव्हते. कारण माझ्याकडे काही पत्रव्यवहार 1952चा आपण विचारही करू शकणार नाही. अशा वाईट परिस्थितीमध्ये मुल्लासाहेबांनी काढून त्यांनी केलं. दिलावर का आमचे धाकटे बंधूच आहेत. आज 3 पिढ्यांचा आमचा घराचा हा संबंध आहे. आणि आमच्या एक कृतज्ञता म्हणून रयत शिक्षण संस्था दरवर्षी या 17 तारखेला सकाळी येऊन मुल्लासाहेबांच्या स्मृतीला डोकं टेकवतो. आम्ही त्यांच्यापासून ऊर्जा घेतो आणि त्यांची आठवण ठेवतच ही पुढची रयत शिक्षण संस्था जावी अशी अपेक्षा करतो. परत एकदा त्यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि थांबतो.